कारण ते आवाज सगळीकडे घुमणार आहे तुमच्या व्हॉट्सॲपवर. एकच विषय घेतात कुठे गेलो की, आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. काय चाललंय हो? कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष ह्या राज्याचे आहात, हे विसरू नका. तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री, गेल्या 12 वर्षामधून 10 वर्ष तुमच्याच हातात गृह खातं राहिलेलं आहे. हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे 10 वर्ष तुमच्या हातात होतं. ही जिम्मेदारी, ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती. जर तुम्ही तिथे चुकला असाल तर सरळ सरळ येऊन सांगा, आम्ही चुकलो, अजूनही आम्हाला बांगलादेशी सापडलेले नाहीत आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे. किंवा असंही असू शकतं की मुख्यमंत्री महोदय प्रधानमंत्री महोदयांवर टीका करतात, ज्यांची सत्ता बहुमत दिल्लीमध्ये 12 वर्ष आहे. कारण बांगलादेशानं ओळखण्याचं काम, बांगलादेशाने इथून काढण्याचं काम हे केंद्र सरकारचं आहे आणि राज्य सरकारचं आहे. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, या खोट्या आश्वासनावर जाऊ नका, त्यांच्या फेल्युअरवर जाऊ नका. कारण ही निवडणूक आहे तुमच्या गल्लीची आहे, आपल्या BST बसची आहे, आपल्या पाणीची आहे, वॉटर गटर मीटर ह्याची आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. खऱ्या अर्थानं आपण बघा, या ठिकाणी आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर, मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली. काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही. तुमची काय अवस्था होईल. आणि म्हणून मला असं वाटतं थोडं मागे वळून बघितलं तर यांच्या लक्षात येईल. आणि काय म्हणाले,